रायगड जिल्ह्यातील आपण बघितलं तर विविध पेट्रोल पंपामध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेल साठा जो आहे तो मुबलक आहे। कुठल्याही पेट्रोल पंपामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर पेट्रोल आणि डिझेल साठा जो आहे तो कमतरता त्याची नाही आहे। जे पेट्रोल साठा जो उपलब्ध होत आहे तो देखील पूर्णतः जो जेवढी मागणी करू तेवढा मिळत असल्याची माहिती देखील पेट्रोल जे व्यावसायिक आहेत मालक आहेत त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। कुठल्याही नागरिकाने पॅनिक होऊ नये किंवा कुठल्याही नागरिकाने अतिरिक्त पेट्रोल भरण्याची घाई करू नये अशी देखील माहिती त्यांच्याकडून आलेली आहे। आपल्यासोबत तिथले व्यवस्थापक आहेत इंडियन ऑयल पेट्रोल पंपाचे इथले। सर, आपका पेट्रोल पंप का क्या नाम है? नागोटना सर्विस सेंटर। ये आपके पेट्रोल पंप में फिलहाल अभी पेट्रोल का और डीजल का साठा कितना है, क्या है? सफिशिएंट स्टॉक है। कम से कम 10,000 पेट्रोल है और 20,000 डीजल है। और फिलहाल जो है ऊपर से पेट्रोल आ रहा है, डीजल आ रहा है या कुछ उसमें कमतरता? सप्लाई चेन स्मूथली चल रही है। सप्लाई चेन में कोई प्रॉब्लम नहीं है। जैसे पहले आपको क्रेडिट था कि क्रेडिट के ऊपर वो पेट्रोल डीजल आप लाते थे और भेजते थे, लेकिन अभी फिलहाल वो चालू है या नहीं? वो कंपनी अभी बंद किया है। अपना पैसे दे करके लाने में कोई प्रॉब्लम नहीं है। तो पहले क्रेडिट के ऊपर कितना पेट्रोल डीजल मिलता था? जो मिलता था वो आज भी मिल रहा है, केवल क्रेडिट छोड़ के। क्रेडिट के ऊपर कितना मिलता था? सेल के ऊपर था, सबका अलग अलग वो था, सबका कंटिन्यू माने एक लेवल में नहीं था। आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपामध्ये सध्या पेट्रोलचा आणि डिझेलचा मुबलक साठा आहे। मात्र जो क्रेडिटवरती पेट्रोल आणि डिझेल मिळत होतं ते आता क्रेडिटवर डिझेल आणि पेट्रोल मिळणं जे आहे ते बंद झालेले आहे। ज्या व्यक्तीकडे पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी पैसे आहेत, ज्या पेट्रोल पंपामध्ये पैसे आहेत, ज्या मालकाकडे पैसे आहेत तो आपल्या पैशाच्या आधारावरती पेट्रोल डिझेल मागू शकतो। मात्र क्रेडिट जे होतं ते आता बंद झालेलं आहे। मात्र पेट्रोल डिझेलचा साठा जो आहे तो सध्या मुबलक आहे। नागरिकांनी घाबरून जाण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे। राज वैश्व, पॉइंट मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।